नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. खोटा गुन्हा नोंद केल्याचा आरोप. न्यायासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा क्रमांक 361 हा बनाव करून खोट्या पद्धतीने नोंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत यमुनाताई देवराव भालेराव, राहणार तांदुळवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांनी आज दिनांक 1 मे 2026 पासून अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात विनयभंग व खंडणी मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा गुन्हा पूर्णपणे खोटा असून त्यावेळी त्या स्वतः पोलीस स्टेशनच्या अंमलदार कक्षात उपस्थित होत्या असा त्यांचा दावा आहे. तसेच त्यांच्या मुलगा मयूरवरही खोटा विनयभंगाचा आरोप लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. घटनेच्या वेळी तो तांदुळवाडी येथे शेतीमध्ये वांगे तोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणामागे ताहाराबाद ग्रामपंचायत अंतर्गत रमाई घरकुल योजनेतील कथित गैरव्यवहार उघड केल्याचा राग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित लाभार्थ्यांनी घरकुल न बांधता शासकीय निधीचा अपहार केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामसेवकाला जाब विचारला होता. त्यानंतर फिर्यादी गंगाधर विधाटे यांनी रागातून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन परिसरात येऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात घडली नसलेली घटना बनाव करून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी मोबाईल लोकेशन, CDR, कॉल डिटेल रेकॉर्ड तसेच पोलीस स्टेशनमधील CCTV फुटेज तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पुराव्यांमधून सत्य समोर येईल आणि गुन्हा खोटा असल्याचे स्पष्ट होईल असा त्यांचा विश्वास आहे. दरम्यान न्याय मिळावा आणि संबंधित गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून पोलीस प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा KNH न्यूज 24. मी यमुनाताई देवराव भालेराव, मुक्काम पोस्ट तांदुळवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. दिनांक 13/4/2026 रोजी गंगाधर विधाटे यांनी माझ्या विरोधात खंडणी आणि मुलाच्या विरोधात विनयभंग असा खोटा गुन्हा दाखल राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 361 हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या संदर्भात मी अप्पर अधिकारी श्रीरामपूर यांना मी 21/4/2000 ला निवेदन दिलेलं होतं की मला ह्या संदर्भात खोटा गुन्हा दाखल झालेल्या संदर्भात CCTV फुटेज, डम डाटा आणि मुलाचे टावर लोकेशन हे मला मिळावं, तात्काळ मिळावं आणि खोटे गुन्हे दाखल जे केलेले आहे ते निदर्शनास आले असताना संबंधित त्या गंगा विधाट्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. ह्या संदर्भात मी आज अप्पर अधिकारी श्रीरामपूर यांच्या कार्यालयापुढे उपोषण 1/5 रोजी सकाळी चालू केलेले आहे. जोपर्यंत मला निर्णय देत नाही किंवा जोपर्यंत फुटेज मिळत नाही, मुलाचं टावर लोकेशन मिळत नाही, डम डाटा मिळत नाही, राहुरीचे पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज मिळत नाही, तोपर्यंत मी इथे आमरण उपोषण करणार आहे. मी प्रतिभा पावलं जाधव, भीमराज सेना, जिल्हा अध्यक्ष, अहिल्यानगर. आज यमुनाताई भालेराव यांच्यावर 13 तारखेला खोटे गुन्हे दाखल झालेले आहे. त्यांच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हे CCTV फुटेज, डम डाटा आणि जे काही टावर लोकेशन आहे त्यांच्या मुलांचे ते आम्हाला तात्काळ दिले जावे. अन्यथा आम्ही जोपर्यंत आम्हाला ते भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार.